ग्रेव्हीदार अशी मिक्स व्हेज भाजी आज आपण घरामध्येच हॉटेलसारखी तयार करणार आहे। ती तेवढी झणझणीत चमचमीत अशी आहे। त्यासाठी लागणारं जे वाटण आहे ना, ते आपल्याला कसं तयार करायचं आहे किंवा भाजीला एक छान असा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं आहे, भाजी हॉटेलसारखी थोडीशी स्वीट होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय मिक्स केलेलं आहे, ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। हॉटेल स्टाईल आज ना आपण मिक्स भाजी बनवणार आहे आणि मिक्स भाजी बनवण्यासाठी आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये आपण मशरूम पण घेतलेला आहे। मशरूम आपल्याला घेतल्यानंतर स्वच्छ करूनच घ्यायचं आहे। आपण इथं मशरूम स्वच्छ करून घेतलेला आहे। पनीर घेतलेला आहे, वटाणा आणि शिमला मिरची ह्या पण भाज्या आपण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आणखी तुम्ही भाज्या घालू शकता, बीन्स, फ्लावर किंवा तुम्हाला गाजर घालायचं असेल तर तुम्ही गाजर पण घालू शकता मिक्स भाजीमध्ये। आता इथं आपण ना भाज्या चांगल्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे। वाटण तयार करण्यासाठी आपण इकडं कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, एक मोठ्या साईजचा आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे। 1 ग्लास एवढं पाणी घालून ना टोमॅटो कांदा आपल्याला ना थोडंसं शिजवून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी। 5 ते 6 आपण काजूही घालून घेतले फ्लेवरसाठी। विलायची घातलेली आहे, 1 चमचा एवढं तेल घातलेलं आहे। थोडीशी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे वाटणाला एक छान असा कलर येण्यासाठी। कढईवरती आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि कांदा टोमॅटो थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। थोड्याशाच भाज्या आपण शिजवून घेणार आहे कारण ह्याचं आपल्याला वाटणच तयार करायचं आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, थोडंसं आपल्याला जिरंही घालून घ्यायचं आहे। आता ह्या सर्व भाज्यांना आपण थंड करून घेतलेल्या आहेत। थंड झाल्यानंतर मग आपण काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून आता आपण ना इकडं वाटण तयार करणार आहे। तोपर्यंत आपण इकडं गॅसवरती ना भाजी तयार करण्यासाठी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 पळी एवढं तेल घालायचं आहे आणि जे आता आपण वाटण तयार करून घेतलं ना, ते वाटण आता आपण तेलामध्ये घालून घेणार आहे। वाटण तेलामध्ये घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम आपण इथं लो करून ना हे वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरतीच मिक्स करून घ्यायचं। वाटण ना आपण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। जेवढं भाजीचं वाटण चांगलं भाजल्या जाईल ना, तेवढी भाजी आपली ना टेस्टला छान होईल। त्याच्यामुळे आपल्याला वाटण चांगलं तेलामध्ये ना भाजून घ्यायचं आहे। नंतर मग आपण ना घरचा मसाला घातलेला आहे, 1 चमचा एवढा घरचा मसाला घालून घ्यायचा। त्याच्यामुळे काय होतं, भाजीला एक छान अशी टेस्ट येते। त्याच्यामुळे आपण इथं घरचा मसाला 1 चमचा एवढा घालून घेतलेला आहे। आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे। लो फ्लेमवरती आपण वाटण चांगलं हे भाजून घेणार आहे। 3 ते 4 मिनिटानंतर बघा आपण झाकण काढलेलं आहे। छान असं ना वाटणाला पण बघा तेल सुटलेलं आहे, असं तेल सुटू द्यायचं। नंतर मग आपण वाटण मिक्स करून घेतलं। मिक्स झाल्यानंतर मग आता आपल्याला ना त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत ना, त्या भाज्या सर्व घालून घ्यायच्या। भाज्यामध्ये आपण पनीर, मशरूम, मटर आणि शिमला मिरची घेतलेली आहे। ह्या सर्व भाज्या आपल्याला ना वाटणामध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। वाटणामध्ये भाज्या चांगल्या मिक्स झाल्यानंतर आपण ना इथं गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या भाज्यांना चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत। भाजीला ना छान अशी टेस्ट येण्यासाठी आता आपल्याला ना त्याच्यामध्ये साय घालायची आहे। इथं आपण घरामधले ना 2 चमचे एवढी साय घातलेली आहे। साय लगेच नाही भाजीमध्ये मिक्स करायची। आता आपल्याला कढईवरती ना झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती एक 2 मिनिट ना जी साय आहे ना आपण भाजीवरती ठेवलेली आहे ना, ती मेल्ट होऊ द्यायची। आता इथं 2 मिनिट एवढी आपण तिला मेल्ट होण्यासाठी ठेवली होती। आता आपण झाकण काढलेलं आहे, बघू शकता जी साई आपण घातली होती ना ती पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। ती आता आपण भाजीमध्ये मिक्स करून घेतली। भाजीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती ना ही भाजी चांगली आपल्याला एक 6 ते 7 मिनिट एवढी शिजवून घ्यायची आहे। 6 ते 7 मिनिटानंतर मग आपण इथं झाकण काढलेलं आहे। बघू शकता मस्त अगदी आपली भाजी बघा शिजत आलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला ना चवीनुसार मीठ घालायचं आहे।
मीठ आपल्याला शेवटलाच घालायचं आहे, कारण आपण त्याच्यामध्ये ना साई घातल्यामुळे काय होतं, भाजी कधी कधी फुटते. त्याच्यामुळे मीठ आपल्याला चवीनुसार ना शेवटलाच भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर पण आपण ना भाजीवरती झाकण ठेवलेलं आहे आणि लो फ्लेमवरती आणि 1-2 मिनिट एवढी आपण भाजी शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला ना कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी ना भाजीला घालून घ्यायची, त्याच्यामुळे काय होतं, भाजीला एक छान अशी टेस्ट येते. भाजीमध्ये आपण जी कसुरी मेथी घातलेली आहे ना, कसुरी मेथीमुळे भाजीला काय होतं, छान असा कसुरी मेथीचा फ्लेवर बसतो आणि भाजी चवीला छान लागते. आणि आपण त्याच्यामध्ये ना 2 चमचे एवढी साई पण मिक्स केलेली आहे. साईमुळे काय होतं, ग्रेव्ही दाटसर अशी तयार होते आणि त्याला एक थोडासा स्वीटपणा येतो भाजीला, त्याच्यामुळे हॉटेलसारखी ही भाजी लागत असते. भाजीमध्ये आता आपण ना थोडीशी ना चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि बघू शकता मस्त अगदी आपली ग्रेव्हीदार अशी मिक्स भाजी तयार झालेली आहे. ही मिक्स भाजी ना चवीला एकच नंबर झालेली आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा. ग्रेव्हीदार अशी ही आपली भाजी ना तुम्ही चपाती बरोबर, रोटी बरोबर, नान बरोबर किंवा पुरी बरोबर खाऊ शकता. एकदम मस्त लागते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.